नमस्कार. मी वसंतो. मराठीमधील एक अतिशय सुप्रसिद्ध आणि तरुणांच्यामध्ये विशेषतः लोकप्रिय असलेले एक लेखक म्हणजे सुहास शिरवळकर अर्थात सुशी. त्यांची माझी पहिली भेट कशी झाली आणि नंतर ओळख होत गेली याबद्दलचा किस्सा मी तुम्हाला आता सांगणार आहे. साधारण 1990-92च्या सुमाराला मी सांगलीमध्ये होतो आणि सांगलीमध्ये आमचा एक ग्रुप होता. आम्ही काहीतरी नाट्य चळवळ करायचो, एकांकिका बसवणे आणि जिथं कुठं स्पर्धा वगैरे असतील तिथं जाऊन ती सादर करणे आणि याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी बक्षीसही मिळत. तर अशीच एक स्पर्धा वाईच्या एका संस्थेनं ठेवलेली होती आणि आम्ही वाईला स्पर्धेसाठी म्हणून गेलो. स्पर्धेचा तो शेवटचा दिवस होता आणि संध्याकाळनंतर स्पर्धेला सुरुवात झाली. शेवटच्या दिवशी माझ्यामध्ये काहीतरी 3-4 एकांकिका होत्या, त्या सगळ्या पूर्ण झाल्या. आता मधला काळ म्हणजे स्पर्धा संपल्यानंतर परीक्षकांना निकाल लावायसाठी जो काही वेळ असतो तो एक साधारण 1-2 तासाचा वेळ होता आणि त्या वेळेमध्ये तिथल्या आयोजकांनी सगळ्यांना एक आव्हान केलं की हा 2 तास आपण इकडं तिकडं भटकून टवाळक्या करण्यापेक्षा ज्यांना कोणाला काही स्टेजवर परफॉर्म करायचं असेल तर त्यांच्यासाठी हे स्टेज उपलब्ध आहे, तर कोणीही येऊन आपली कला सादर करू शकतं. आणि हळूहळू एक ग्रुप जाऊन तिथं सादरीकरण करायला लागले. मधल्या काळामध्ये आम्हाला असं कळलं की स्पर्धेचं पारितोषिक वितरण जे आहे ते सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या हस्ते होणार आहे. सुहास शिरवळकरांच्या हस्ते पारितोषिक वितरण ही गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये एक प्रकारचं असे चैतन्य सळसळलं सगळी. आम्ही पण आता म्हणतो चला आपण पण काहीतरी आता स्टेजवर परफॉर्म करूया ह्या तयारीत आम्ही होतो. आणि तेवढ्यात खुद्द सुशी प्रेक्षागृहामध्ये आले आणि प्रेक्षकांच्यामध्ये त्या पहिल्या रांगेमध्ये ते बसले. त्यांच्या शेजारी आयोजकांपैकी 1-2 जण होते आणि खरं सांगायचं तर जे काय स्टेजवर चाललं होतं म्हणजे काय असा थोडासा खट्याळपणा मनाला येईल ते करायचं असा प्रकार सगळा स्टेजवर चालला होता. म्हणजे थोडक्यात टाईमपास होता तो, पण तो सुद्धा सुशी अगदी मनापासून एन्जॉय करतो. मग सुशी येऊन बसलेत म्हटल्यावर आम्ही पण हळूहळू त्यांच्याजवळ गेलो. प्रत्येकानं आपापलं नाव त्यांना सांगितलं, त्यांची ओळख करून घेतली. मग त्यांनी पण आमची चौकशी केली, कुठून आला आहे, काय वगैरे, कधीपासून या ॲक्टिव्हिटी करता वगैरे हे सगळं त्यांनी आम्हाला विचारलं. मग गप्पा थोड्याशा झाल्या आणि आमच्या ग्रुपनी आता स्टेजवर आपण काहीतरी परफॉर्म करूया असं ठरवलं. आणि एका थोड्याशा बाजूच्या जागेमध्ये आम्ही सगळे गेलो आणि तिथं काय ॲक्च्युअल करायचं हे ठरवलं. आणि आमचा नंबर आल्यानंतर स्टेजवर आम्ही जाऊन परफॉर्म केलं. तर आमचा परफॉर्मन्स असा होता की एक क्रिकेटची मॅच चालली आहे आणि एक बॅट्समन आहे, एकदम बॉलिंग करतो आहे, बाकीचे 2-3 फिल्डर इकडे तिकडे थांबले आणि असं एक 2-3 बॉल टाकले गेले आणि शेवटचा बॉल टाकला गेल्यानंतर तोच आम्ही स्लो मोशनमध्ये परफॉर्म केला. लोकांना तो आमचा ॲक्ट खूप आवडला. त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी खूप छान टाळ्या वगैरे वाजवल्या. आम्ही स्टेजवरनं खाली आलो
आणि आता सुशी बसले ते आणि त्यांच्या शेजारी आयोजकांपैकी जो कोणी एक जण बसला होता तो काही कामासाठी निघून गेला. मग आम्ही त्यांच्याच सुशींच्याच बाजूला बसलो आणि गप्पा वगैरे सुरू झाल्या. मग त्यांनी आमचं पण कौतुक केलं, अरे एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही लगेच ठरवून ॲक्ट केला आणि सगळ्यांची वाहवा मिळवली, खूप छान. आमच्या गप्पा इकडं तिकडं सगळं चाल्या वगैरे. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये निकालाचं काम पूर्ण झालं होतं आणि सुशी आता स्टेजवर गेले बक्षीस समारंभासाठी. आणि मग समारंभ वगैरे पूर्ण पार पडला. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला 3रं बक्षीस मिळालं होतं. तेही आम्ही सगळ्यांनी सुशींच्या हस्ते अगदी आनंदानं उत्साहानं स्वीकारलं आणि सगळा कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा सुशी आणि आमचा ग्रुप आणि काही थोडी मंडळी रात्री जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. आता ओळख छानच झाली होती. आम्ही सुशींना आमंत्रण दिलं की तुम्ही लवकरात लवकर सांगलीला या. त्यावेळेला मोबाईल फोन काय फारसे उपलब्ध नव्हते. तरीसुद्धा ज्यांचे आमच्याकडे नंबर होते किंवा लँडलाईन नंबर होते ते आम्ही एकमेकांना दिले. सुशींचा पण नंबर घेतला. त्यांचा मला वाटतं बहुतेक त्यावेळेला लँडलाईनचाच फोन होता. आणि अशा रीतीनं आमची सुशींची चांगली ओळख झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही परतलो. सुशी पण त्यांच्या कामासाठी पुण्याला वगैरे गेले. पण ही जी आमची ओळख झाली ती नंतर खूप घनदाट घट्ट मैत्रीमध्ये होईल असं आम्हालासुद्धा वाटलं नव्हतं. कारण म्हणलं इतका मोठा लेखक, जरी आम्ही त्यांना ओळख झाली आहे, तुम्ही सांगलीला या वगैरे हे जरी सांगितलं असेल तरी त्यांच्या बाजूने किती रिस्पॉन्स मिळतो आहे याबद्दल आम्ही थोडेसे साशंक होतो. पण सुशी म्हणजे माणूसच वेगळे होते. बरोबर मला वाटतं 1.5-2 महिन्यानंतर आमच्या दुकानातल्या लँडलाईनवर सुशींचा मला फोन आला. ते म्हटले, अरे मी एक 2-3 दिवसासाठी 2-3 दिवसानंतर मी कोल्हापूरला येणार आहे आणि माझ्याकडे 1 दिवस आहे, तर कोल्हापूरचं काम संपल्यानंतर मी सांगलीला येतो. मी इतका आनंद होऊन गेलो. त्यांना म्हटलं या तुम्ही या, मी तुमची वाटच बघतो. हे झाल्यानंतर मी आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये हे सगळ्यांना सांगितलं. सगळेजण अगदी उत्साहान तयारीला. किंवा 2-3 दिवसानंतर सुशी आल्यानंतर काय करायचं, त्यांना कुठं न्यायचं, काय करायचं, हे सगळं प्लॅनिंग सुरू झालं. 2 दिवसांनी सुशी आले. त्यांनी स्वतःच एका हॉटेलमध्ये त्यांची उतरायची व्यवस्था केली होती. पण ते सांगलीत आले म्हटल्यानंतर सगळेजणं आपापली कामधाम सोडून सकाळ संध्याकाळ दुपार त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये गप्पा मारत, मग गाडीवरनं नरसोबावाडी, औदुंबर ह्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं वगैरे सगळी आम्ही बघितली, सुशीना दाखवली आणि 2 दिवसांनी नंतर ते केले परत. पण हा जो नंतरचा जो जाण्या येण्याचा कार्यक्रम जो सुरू झाला तो अगदी शेवटपर्यंत एवढी घट्ट मैत्री नंतर झाली की आम्हाला वाटायचं की नाही, सुशी खरंच आपल्यातले आहेत. आम्हाला सगळ्यांना त्यांनी एवढं जोडून घेतलं होतं. त्यांची आदनमधनं पत्रं यायची. त्यांच्या एका मला वाटतं दिवाळी मासिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आमच्या ग्रुपबद्दल एक बदनाम लेख लिहिला होता. त्यात आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांची नावं वगैरे घातलेली. तर अशी एका थोर माणसाची, थोर ते मोठे होतेच नाही असं नाही, प्रश्नच नाही त्याबद्दल, पण तरीसुद्धा ते आमच्यामध्ये वावरताना आम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा आपण एका फार मोठ्या माणसाच्या बरोबर आहोत किंवा एक प्रकारचं दडपण आहे, असं कधीच नाही. ते आमच्याबरोबर असताना अगदी हसत खेळत अरे तुरे अशा गप्पा चाललेल्या असायच्या आणि खूप छान. मला वाटते माझ्या दृष्टीने सुशींची ओळख
ही माझ्या आयुष्यातली एक खूप मोठी आणि न विसरता येण्याजोगी घटना होती. एवढ्या छोट्याशा ओळखीवर आमचे ऋणानुबंध जमले आणि विशेष म्हणजे मी माझ्या लग्नाच्या पत्रिका सुशीला पाठवली ती आणि मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की सुशी आणि सुगंधा वहिनी दोघंही माझ्या लग्नाला आवर्जून सांगलीमध्ये आले होते. खूप मोठा माणूस, खूपच मोठा. धन्यवाद.